लातूर जिल्हा आणि लातूर शहरवासियांसाठी आनंदाची बातमी असून लातूर शहरासह जिल्हाभरात कालपासूनच पावसाला सुरुवात झाली। तर यावर्षी पावसाळ्याची सुरुवात ही उशिरा आणि संत गतीने असलं तरी लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापूर्वीपर्यंत जो उन्हाचा तडाखा आणि गरमीची लाट पसरली होती ती या पावसामुळे कमी झाली असून कालपासूनच वातावरणात बदल होऊन वातावरण थंड झालंय। तर मृग नक्षत्र संपलं तरी पाऊस न पडल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। आणि लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। जून महिना संपत आला, मृग नक्षत्र निघून गेलं तरीही पावसाचा पत्ता नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती वाढली होती। आणि कालपासून मात्र हलक्या पावसाला लातूर शहरासह जिल्हाभरामध्ये सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातलं हे विहंगम दृश्य आहे। या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस जरी असला तरी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना समाधान देणारा हा पाऊस आहे। आणि लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेले तर पहिला पाऊस म्हणायला हरकत नाही, कारण या पावसामुळे कुठे ना कुठे जो गरमीमुळे जो उकाडा तयार झाला होता त्या उकाड्यापासून नागरिकांना सुटकेचा श्वास मिळाला। तर शेतकऱ्यांच्या ज्या आशा आहेत त्या पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत, कारण पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस होईपर्यंत तरी किमान वाट पाहावी लागणार आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की किमान 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। सध्या जर पाहायला गेलं तर 45 मिलीमीटर इतका पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। आणखी थोडा कालावधी म्हणजे 15 जून पर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यानुसार चांगला पाऊस म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस इतका पाऊस झाला आणि जमिनीमध्ये योग्य ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करण्याचे निर्देश जे आहेत ते कृषी विभागाने दिलेले आहेत। तर एकूणच पाहता हा पाऊस जो आहे तो लातूर शहर आणि जिल्हावासियांसाठी समाधानकारक मानला जातोय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।